विधानसभा मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झालेली आहे। या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये या जे उमेदवार विधानसभेला उभे असतात त्यांच्या पत्नी या काय करत असतात याची उत्कंठा बहुतेक सगळ्यांनाच असते। त्यांच्या पत्नी त्यांना राजकीयदृष्ट्या सपोर्ट करतात का, त्यांना काही सल्ले देतात का, किंबहुना या उमेदवारांना त्यांच्या प्रचारामध्ये मदत करतात का, त्यांची तब्येत सांभाळणं, त्यांचं खाणं पिणं सांभाळणं, किंबहुना आपल्या पतीची सर्वांगाने काळजी घेणं, यासाठी त्या काय काय करत असतात आणि किती झटत असतात, यासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह या कोकणच्या महा न्यूज चॅनलने एक उपक्रम हाती घेतलेला आहे, आमचा होम मिनिस्टर। या अंतर्गत आज आपण आलेलो आहोत सावंतवाडीमध्ये। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या पत्नी पल्लवी केसरकर यांची आज आपण भेट घेणार आहोत। चला तर मग। आता पल्लवी त्यांच्या घरी तसं म्हटलं तर दीपक केसरकर आणि सावंतवाडी हे समीकरण फार जुनं आहे। पल्लवीताई सुद्धा एकेकाळी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा म्हणून राहिलेल्या आहेत। नमस्कार पल्लवीताई। नमस्कार। दीपक केसरकरांना पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी मिळालेली आहे। तुम्ही सुद्धा राजकारणाशी संबंधित होतात। एकूणच या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये तुम्ही त्यांना कशी मदत करता? दीपकबाईंना गेली 30 वर्ष मी बघते की ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत। राजकारणापेक्षा त्यांचं सामाजिक हित कशात आहे लोकांचं हे त्यांनी जास्त बघितलं आणि त्यांना इतकी म्हणजे तळमळ आहे की अगदी मनापासून ते विकास करण्याचा प्रयत्न करतात, लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतात। आणि हे सगळं करत असताना मी नेहमी बघितले की त्यांच्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं, कारण दिवसातले 24 तासातले बरेच तास ते बाहेर असतात। त्याच्यामुळे वेळेवर खाणं पिणं घ्या, वेळेवर विश्रांती घ्या हे माझं सतत त्यांना सांगणं असतं। वेळोवेळी फोन करून सुद्धा मी त्यांना सूचना देत असते, जेव्हा ते दौऱ्यावर असतात गोळ्या घेतल्या की नाही, खाल्लं की नाही, हे सतत मी त्यांची चौकशी करत असते आणि माझ्या परीने मी त्यांची 100% काळजी घेते। आता एकूणच ही प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे, तर सकाळी लवकर त्यांचा दिवस निश्चितच उजाडत असेल, तर कशी असते त्यांची सुरुवात, दिवसाची कशी असते, म्हणजे काय हे असते त्यांची दिवसाची सुरुवात कशी होते? दिवसाची सुरुवात ही त्यांची खूप लवकर होते आणि ते साई भक्त असल्यामुळे त्यांची साईबाबांची काकड आरती करूनच ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात आणि दिवस संपतो तो त्यांचा रात्री 2:30-3 वाजता संपतो। म्हणजे हार्डली ते 4 तास विश्रांती घेतात आणि पूर्ण वेळ ते कामात असतात। दौऱ्यावर असले नसले तरी घरी येऊन सगळ्या फाईल्स तपासणं, लोकांची आलेली निवेदनं वाचणं, त्याच्यावर शेरे मारणं, घरी आल्यावर हे काम करतात। त्याच्यामुळे त्यांचा दिवस रात्री खूप उशिरा संपतो आणि सकाळी नेहमीप्रमाणे तो सुरू होतो। सकाळी निघताना आता तुम्ही म्हणाले की त्यांच्या औषध पाण्याची काळजी घेते किंवा त्यांचं जेवणाचे हे बघते, त्यांची अशी काही विशेष फरमाईश असते का, किंवा मला नेहारीसाठी हे पाहिजे किंवा ब्रेकफास्ट मला हा पाहिजे, की बाहेर करतात ब्रेकफास्ट, असं काय असते का आणि तुम्ही स्वतः करून देता का त्यांना? हो नक्कीच। आता नवरा म्हणजे काळजी ही घ्यावीच लागते, पण अगदी जेव्हा ते पहाटे कुठे बाहेर पडतात तेव्हा सुद्धा ते घरातनं नाश्ता टिफिन घेऊन बाहेर पडतात आणि खाण्यापिण्याचे त्यांचे कसलेही नखरे नाहीत, जे समोर आहे ते खायचं। म्हणजे आपण खाण्यासाठी जन्माला आलेलं नाही, पण जगाला खाणं आवश्यक आहे म्हणून जे असेल ते खाणं, विशेष काही फरमाईश नाही। भुकेच्या वेळेला जे समोर येईल ते खातात। बाकी गोळ्या औषधं त्यांची म्हणजे घरात पण एक किट असतो, गाडीत पण एक असतो आणि ऑफिसमध्ये असतो। आवश्यक जे खाणं अगदी भुकेच्या वेळेला काही नाही मिळालं तरी बिस्किटांचे पुडे हे नेहमी गाडीत ठेवलेले असतात। केळी फळं जे अवेलेबल आहे ते खाऊन ते आपलं त्यावेळेची भूक भागवतात। पण तरीही त्यांचा असा विशेष आवडीचा पदार्थ ब्रेकफास्टसाठी किंवा तुम्ही केलेला पदार्थ त्यांना आवडत असेल असं काही आहे का की जी तुम्ही जपता त्यांची आवड ते इथे असताना? आता दीपकबाई कोकणातले असल्यामुळे आंबोळी घावन हे त्यांचे विशेष आवडीचे पदार्थ आहेत
आणि ते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सँडविचेस, असं कोणताही नाश्ता त्यांना आवडतो. विशेष गोडावर त्यांचा भर आहे. पण आता थोडंसं शुगर प्रॉब्लेम असल्यामुळे गोड ते कमी खातात, पण मी करून दिलेलं काही खातात आवडीने. बरं. असं एकूणच होम मिनिस्टरने करून दिलेलं काहीही त्यांना आवडते आणि गोडावरती विशेष त्यांचं प्रेम आहे असं पल्लवीताईंनी आत्ताच सांगितलेलं आहे. पल्लवीताई, एकूणच भाईंचा दौऱ्याचा किंवा आत्ताचा दिनक्रम जर बघितला तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कार्यकर्ते येत असतील तिथे आणि पर्यायाने ते तुम्हालाही भेटत असतील, तर त्यांच्या प्रश्नांची उकल तुम्ही कशा पद्धतीने काय करता का? भाईंच्या गैरहजेरीत अनेक लोक मला भेटायला येतात. म्हणजे ते काही लोक वेळ घेऊन आलेले असतात, काही लोक अशीच भेटायला आलेली असतात. जेव्हा त्यांना कळतं भाई नाही, पण मग त्यांचं मनोगत, त्यांना जे काही सांगायचं असेल, निवेदनं द्यायची असेल, ते मग ती माझ्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतात. त्यांचं म्हणणं मी पूर्णपणे ऐकून घेते. काही लोक नोकरीसाठी आलेले असतात, आपल्या कामासाठी आलेले असतात, अनेक वेगवेगळी कामं असतात, पण त्यांचं ते निवेदनं ठेवून घेणं आणि त्यांना भाईंच्या वतीनं आश्वासन देणं हे महत्त्वाचं असतं. कारण एवढ्या लांबून लोक येतात आणि भाईनं भेटल्यामुळे थोडीशी त्यांची पण निराशा झालेली असते. पण त्यांची जी काही कामं असतील ती मी अगदी भाई रात्री जरी आले तर मी सांगते की आज मला हे 4 लोक भेटून गेलेत, त्यांची अशा प्रकारची कामं आहेत, म्हणजे तुम्ही मला फक्त हिंट्स द्या की काय करायचं. मग ते भाई सांगतात की ह्या संबंधित PA ला हे सांग, त्याच्याप्रमाणे मी फॉलोअप करते आणि शक्यतो त्यांची कामं करून घेण्याचा प्रयत्न करते. अच्छा, असं कधी झालंय का की तुम्ही एखाद्याला आश्वासन दिलंय आणि भाईने सांगितलं की नाही हे तुला कोणी करायला सांगितलं, असा कधी क्लॅशचा प्रसंग कधी आलाय का? शक्यतो नाही. म्हणजे लोक अशी वेगळी कामं अशी काय घेऊन येत नाहीत जी त्यांच्या शिस्तीत, त्यांच्या चौकटीत न बसणारी अवैध कामं अशी काय घेऊन येत नाही. साधारण कामं असतात, त्याच्यामुळे त्यांना आम्ही आमच्या परीने न्याय देतो, करण्याचा प्रयत्न करतो. चौकटी बाहेरची कामं असली तर ती आम्ही आधी सांगतो की ही बाबा आमच्याकडून होणार नाही. एकूणच राजकीय दृष्ट्या जेव्हा आपला नवरा सक्रिय असतो त्यावेळेस अनेक ॲलिगेशन्स होत असतात, उलटी सुलट उलट सुलट. ते ऐकून, ते वाचून तुम्ही त्यांना काही सजेशन देता का की बाबा असं करा, असं करू नका, अशा पद्धतीचं काय? हो, सूचना तर ती मी नेहमीच देत असते. कारण काय होतं, काम करत असताना दीपकबाईंचा एक स्वभाव आहे की त्यांची एक सरळ वाट आहे, त्या वाटेनेच ते कामं करतात. त्यात मग शांतता आली, संयम आला, शिस्त आली, त्याच्या इकडे तिकडे ते बघत नाहीत. आणि मग विरोधक काय नेहमी असतं की त्यांचं काहीतरी मायनस पॉईंट किंवा त्यांचं जे काय असेल त्याच्यावर बरोबर बोट ठेवायचं, त्यांच्यावर टीका करायच्या. आता अर्थात मी त्यांचा 24 तासाचा दिवसभराचा कार्यक्रम बघते, इतके ते बिझी असतात आणि एवढं करून सुद्धा जर त्यांच्यावर टीका होत असेल तर ते निश्चितच मला आवडत नाही. एक तर ते रात्री फार तर 4-5 तास झोपतात आणि ती शांत झोप लागावी अशी माझी पण अपेक्षा असते. त्याच्यामुळे अशा गोष्टी एकतर मी त्यांच्यापर्यंत जाऊ देत नाही किंवा त्यांच्यावरची टीका झाली तर मी असं आडून त्यांना सुचवते की बघा तुम्ही असं करता, तुमचा शांत स्वभाव आहे तो फार सगळ्या ठिकाणी चालत नाही. मग त्यावेळी आपण थोडंसं कठोर होणं गरजेचं आहे, आवश्यक तिथं आवाज वाढवणं हा गरजेचा आहे. आणि त्यांना कसं सगळी लोक सारखी दिसतात. आता अधिकारी वर्गात जेव्हा काम करत असतं अधिकारी वर्गांबरोबर अधिकारी समोर सगळं होय होय करतो साहेब म्हणतात, पण मागून ते त्यांचं सहकार्य कितपत असतं ते माहिती नाही. आणि मग काय होतं, आता मंत्री असल्यामुळे त्यांना वेळ एकतर अपुरा असतो, थोड्या वेळात ते सांगण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांचं जे सांगणं आहे ते सगळ्यांनाच कळतं असं नाही किंवा त्याच्यासाठी म्हणजे ते विचारांची पातळी सम असावी लागते. मग काही वेळेला होत नाही, काही वेळेला कामं होत नाहीत, फॉलोअप करायला पुरेसा वेळ नसतो. मंत्री PA लोक असतात पण सगळ्याच पातळीवर सगळे काम करू शकतात असं नसतं. त्याच्यामुळे माझ्या वेळोवेळी सूचना असतात की तुम्ही थोडेसे कठोर व्हा, थोडंसं स्पष्ट बोला, तुम्हाला जे काय हवं ते दुसऱ्याला कळेल असं बोला. बरोबर. आता त्यांचा जो निवडणुकीचा अजेंडा आहे, म्हणजे दीपक केसरकर म्हटलं की सावंतवाडी आणि सावंतवाडी म्हटलं की ती सुंदर करण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न त्यांनी आतापर्यंत केलेला आहे. तर मग त्यामध्ये की बाबा हे नको तुम्ही हे ऍड करा असं तुम्ही त्यांना कधी सजेस्ट करता का? हो, नक्कीच करते. कारण दीपकबाईंचा जो दूरदृष्टीपणा आहे तो काळाच्या खूप पुढचा आहे असं मी म्हणेन.
काही गोष्टी, काही प्रोजेक्ट त्यांनी या शहरामध्ये केले. पण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होणार म्हणून त्यांनी काही प्रोजेक्ट, काही प्रकल्प सावंतवाडीत त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत केले. पण आता लोक म्हणतात तुम्ही केलं आणि ते बंदच पडलं. हां, पण त्याच्या मागची वस्तुस्थिती लोकांच्या लक्षात येत नाही की पर्यटन जेव्हा जिल्ह्यामध्ये वाढेल तेव्हा या गोष्टींचा नक्कीच उपयोग होणार आहे. पण पर्यटन वाढीसाठी जे आवश्यक वातावरण आहे, जी आवश्यक पार्श्वभूमी आहे, जो आवश्यक विकास आहे, तो होताना त्यांना जो संघर्ष करावा लागतो, विरोधकांचा विरोध पत्करावा लागतो, असं जर चित्र राहिलं तर ते प्रकल्प ते तिथंच राहणार ना. पण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी इतक्या योजना आहेत, पण त्या पूर्णपणे अंमलात येण्याला वेळ लागतो. अंमलात येत असताना विरोधकांचा विरोध असतो, त्याच्यामुळे काही त्यांचे प्रकल्प रखडलेत. अशा वेळी माझ्या त्यांना सूचना नेहमीच असतात की तुम्ही हे सध्या ह्याची गरज नाही आहे. आत्ता प्राप्त परिस्थितीत या योजना पूर्ण होण्यासाठी, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जे आवश्यक आहे त्याच्यावर तुम्ही जास्त भर द्या. आपण खूप लांब जाऊन बघणं हे आताची गरज नाही आहे. हां, तेव्हा आता सध्याची काय गरज आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, ते प्रकल्प आणा, ते प्रकल्प राबवा. असं म्हणजे तुम्ही सुद्धा या शहराचं नगराध्यक्षपद भूषवल्यामुळे काही इथले प्रश्न किंवा इथल्या काही गोष्टी ह्या तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना सजेशन्स देत असतात. पल्लवी ताई, कसं आहे, 5 वर्ष आमदारकी, त्यानंतर 5 वर्ष पालकमंत्रीपद आणि 2 खात्यांचं राज्यमंत्रीपद असं दीपक भाईंनी घोषवलेलं आहे. सावंतवाडीमध्ये 10 वर्ष आमदारकी केल्यामुळे सावंतवाडी म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा की वैयक्तिक कार्यकर्ते घराघरामध्ये परिचय आहे. परंतु जेव्हा राज्यमंत्रीपद मिळालं, पहिल्यांदा वित्त नियोजन होतं, मग गृहराज्यमंत्रीपद मिळालं, मुंबईमध्ये गेलात, राज्याचं संपूर्ण जबाबदारी अंगावरती येऊन पडली. अशा वेळेस तुम्ही त्यांचं फ्रंट किंवा त्यांचं हे शेड्यूल सांभाळण्यासाठी किंवा हे करण्यासाठी काय प्रयत्न केलेत? नक्कीच प्रयत्न माझ्याकडून चालू असतात, कारण आता पूर्वी जे एवढं काम होतं ते आता त्याचा पसारा एवढा वाढलेला आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये त्यांना फिरावं लागतं. त्याच्यामुळे काय होतं, आपण इतर गोष्टी बघताना आपल्या घराकडे जसं दुर्लक्ष होतं, म्हणजे आपल्या जिल्ह्याकडे त्यांचं दुर्लक्ष म्हणता येणार नाही, पण पुरेसा वेळ त्यांना द्यायला मिळत नाही. मग अशा वेळेला काय होतं, मला खूप हे लक्ष घालावं लागतं ह्याच्यामध्ये, कारण ते दौऱ्यानिमित्त जवळजवळ पूर्ण वेळ ते बाहेरच फिरत असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार कंपल्शन असल्यामुळे त्यांना मंत्रालयात ते थांबतात, पण इतर वेळेला ते फिरत असतात. आणि आता गृहराज्यमंत्री असल्यामुळे गृहखात्याचा भार हा खूप मोठा आहे. राज्यामध्ये जिथं जिथं घटना घडतील तिथं तिथं त्यांना हजेरी लावणं आवश्यक आहे. मग अशा वेळेला काय होतं, आपल्याला इतर खात्यांच्या कारभाराकडे खूप वेळ कमी देता येतो. पण याचा अर्थ असा नाही की भाईंचं तिथं पण लक्ष, घाट जरी आपण म्हणतो ना वर उडत असते पण लक्ष सगळं खाली असतं. भाईंचं ते एक म्हणजे वैशिष्ट्य आहे, ते कुठेही काही असते तर त्यांच्या डोक्यात सतत विचार असतात, ते विकासाचेच असतात. त्यावेळेला त्यांच्या डोक्यात सावंतवाडी असते, त्यावेळेला त्यांच्या डोक्यात सिंधुदुर्ग असतो, हे करायचंय, ते करायचंय, त्या योजना, त्या लोकांना भेटायचंय, केरळ दौरा करायचा आहे, सगळ्या गोष्टींची चक्र त्यांच्या डोक्यात सतत सुरू असतात. आणि ते आपल्या परीने प्रत्येकाला वेळ द्यायचा आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा प्रयत्न करत असतात. अर्थात महत्त्वाची खाती असल्यामुळे त्यांना कामकाजाचा विस्तार पण खूप मोठा आहे. पण त्यांनी मला वाटतं गेल्या 5-10 वर्षात सिंधुदुर्गाच्या विकासासाठी बरेच प्रयत्न चालू केलेले आहेत. अर्थात 5 आणि 10 वर्ष ही खूप अपुरी पडतात, म्हणून त्यांना ही टर्म पण निवडून येणे खूप गरज आहे आणि त्यांच्याशिवाय पर्याय नाही सिंधुदुर्गचा विकास व्हायचा असेल तर. एकूणच बघितलं आपण, सावंतवाडीमध्ये तुमचं एक कार्यक्षेत्र होतं किंवा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा तुमच्या अखत्यारीमध्ये येतो, परंतु त्याच्यानंतर तुम्ही मंत्रालयाचे जे म्हणालात किंवा तिथे संपूर्ण राज्यातले कार्यकर्ते किंवा प्रश्न घेऊन तिथे येणारी माणसं होती. मग अशा वेळेस भाई समजा बाहेर गेले तर त्या कार्यकर्त्यांचं सुद्धा प्रश्नांची उकल किंवा त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं देण्याचा प्रसंग तुमच्या हाती कधी आला का? हां, ती लोक जेव्हा बंगल्यावर येतात भेटायला, मी पर्सनली जाऊन त्यांना भेटते, त्यांचे जे काय प्रश्न असतात ते समजावून घेते. कारण इतर जिल्ह्यातलं आपल्याला एवढीशी माहिती नसते. अर्थात भाईंना माहिती असते, पण मला सगळ्या गोष्टींची काही उकल नसते.
पण त्यांच्या समस्या समजावून घेतल्या, हे सुद्धा त्या लोकांसाठी खूप असतं की वहिनी आले आणि माझं बोलणं ऐकून घेतलं, आणि त्यांना एक विश्वास असतो की आपलं काम होणार. हा विश्वास देणं महत्त्वाचा असतो आणि तो बाईंच्या वतीने मी त्यांना देते. घरी आल्यावर त्यांना ते मी पर्सनली तर सांगतेच, शिवाय निवेदनाची फाईल PAनं सांगून ठेवलेलं असतं की सरांना जेव्हा कधी वेळ असेल, गाडीतनं प्रवास करताना वेळ असेल, तेव्हा या गोष्टी त्यांच्या आणायच्या नजरेला, किंवा ते वैयक्तिक ज्यांचे कोणाचे फोन असतील, संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावायचे असतील, तर तेवढं काम ते PA माझ्या वतीने करतात. ताई, हे झालं राजकीय दृष्ट्या असलेलं पार्श्वभूमी किंवा त्यांचं चालत असलेलं जो काही दिनक्रम असेल तो. राजकीय एक पातळी असली तरी कौटुंबिक एक पातळी सुद्धा फार महत्त्वाची असते. तुम्ही नुकत्याच आजी झालेल्या आहात, दीपक भाई आजोबा झालेले आहेत. तसंच त्याचबरोबर एक पत्नी म्हणून तुमच्याकडे त्यांना वेळ द्यायला कितीसा वेळ असतो, मुलीकडे वेळ द्यायला कितीसा वेळ असतो, आणि जो नातू झालेला आहे त्याच्याकडे वेळ देण्यासाठी ते स्वतःहून वेळ काढतात का? वास्तविक जेव्हा तुम्ही सामाजिक कार्य करत असता तेव्हा आपल्या घराला द्यायला खूप वेळ कमी असतो. पण बाईंचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा ते घरी येतात ते राजकारण आपलं बाहेर ठेवून येतात. घरी आल्यावर ते घरच्यांसारखे असतात, म्हणजे एकत्र जेवणं, बोलणं, काय हवं नको ते बघणं. अर्थात त्यांचा बराचसा वेळ बाहेर जायचा, त्याच्यामुळे मुलीला तरी मी पूर्णपणे मोठी केली. पण आता सांगायची गोष्ट म्हणजे ते नातवासाठी ते मुद्दाम वेळ काढतात. ते दिवसातनं 3दा व्हिडिओ कॉल करणार, त्याला बघणार, बोलणार. अगदी तो झोपेत असला तरी मुंबईला जाऊन त्याला बघणार, असं आहे. म्हणजे शेवटी कुटुंब ते कुटुंबच असतं ना. कुटुंबाची माया, प्रेम हे त्यांना बाहेरचे लोक देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे, आणि आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे त्यांना अटॅचमेंट खूप आहे. आपली भावंडं, आपली घरची लोक. आणि त्यांना आम्ही समजा सांगितलं, भाई कंटाळाला, आपण 4 दिवस कुठेतरी फिरायला जाऊया, ते बरोबर आपलं सगळं हे करून तो दौरा आखणार आणि आम्हाला फिरायला नेणार. म्हणजे सगळ्यांना जसा बाहेरच्या लोकांना न्याय देतात तसा आम्हाला पण देतात. घरच्यांना कधीतरी नाराज नाही केलेला आतापर्यंत. एकूणच आपल्या कार्यकर्त्यांना जसा न्याय देतात तसा घरातल्या लोकांना सुद्धा न्याय देतात, असं पल्लवीताईंनी सांगितलेलं आहे. परंतु त्याचबरोबर या सगळ्या जडणघडणीमध्ये कधी त्यांना एखादी गोष्ट खटकलेली असेल तर त्यांच्याकडून काय होते ते पण आपण त्यांना विचारूया. ताई, या सगळ्या राजकीय प्रवासात किंवा हा जो काही 30 वर्षांचा तुमचा एकत्रित हे प्रवास सुरू आहे, यामध्ये कधी रागाचे प्रसंग आले का, की फार अगदी की नाही हे असं नाही करायचं म्हणजे नाही करायचं असं तुम्ही सांगून त्यांनी ऐकलेलं आहे किंवा अजिबात ऐकलेलं नाही, असे काही प्रसंग आलेले होते का? प्रसंग असे बरेचसे आलेत. फक्त काय म्हणजे समजा तर घरामध्ये जर एखादा प्रसंग आनंदाचा असेल, लग्न कार्य असेल, तर भाई त्याला वेळ देऊ शकत नाहीत. तर ते एक आमचं हे असते की सहकुटुंब आम्ही चाललो एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला, तर तुम्ही आमच्यावर सहभागी व्हा, ही आमची माफक अपेक्षा असायची. पण आपल्या कामाच्या व्यापारात भाईंना ते जमलं नाही. त्यांचं एक म्हणणं कसं, दिवसभर आनंदाचा प्रसंग असतो ना, मी माझ्या वेळेप्रमाणे त्या कुटुंबाला जाऊन भेटणार, शुभेच्छा देणार. पण आम्हाला एक असतं की घरचे सगळे लोक आहोत, फक्त एक तुम्ही नाही आहात, तर तुम्ही त्याच्यात सहभागी व्हावं. त्याच्यामुळे मी काही असं प्रसंग असले की त्यांना आधीच विचारून ठेवते, अमुक दिवशी तुमचा काय कार्यक्रम आहे, आम्हाला एवढा वेळ तुम्ही आम्हाला हवे आहात आणि तो आम्हाला वेळ पाहिजेच, असं थोडीशी जबरदस्ती होते. ते शक्यतो प्रयत्न करतात. पण अगदी आता मुंबईत पण असे अनेक प्रसंग येतात. माझ्या मुलीचं रजिस्टर मॅरेज होतं, सगळे तिचे घरचे लोक आलेले आणि साहेबांना बरोबर CM साहेबांनी मिटिंगला बोलवलं. ते मिटिंग अवॉइड करू शकत नव्हते, पण आम्हाला नाराजी, म्हणजे आता ते व्याही लोक होते, आम्ही समजू शकतो, व्याही लोक पहिल्यांदाच आलेले, मुलीचं रजिस्टर मॅरेज होतं. मग असे प्रसंग खूपदा आले. मग मधल्यामध्ये आपण कसं म्हणजे सगळ्या बाजू सांभाळाव्या लागतात. त्यांना सांभाळणं, त्यांना राजकीय गोष्टी माहिती नाहीत ना, कसं असतं. आम्हाला सवय वाट बघायची तासन तास, पण त्यांना नाही. पण त्यांना मध्ये समजावून सांगून शांत केलं. भाई आले आणि त्याच्यानंतर त्यांनी CMना म्हटलं, आमच्या घरी सगळे बसलेत, लग्न झाल्यावर मला आशीर्वादासाठी साईबाबांना घेऊन जायचंय शिर्डीला. मग त्याने स्वतः आपलं विमान देऊ केलं, चार्टर विमान, आणि आम्ही सगळे मग शिर्डीला जाऊन साईबाबांचा आशीर्वाद घेतला. असे अनेक प्रसंग येतात. आता अर्थात कुटुंबाचा त्यांना पाठिंबा आहे, कुटुंबांना त्यांची भूमिका माहिती आहे की आम्ही तर म्हणजे तुमचा जन्म समाजासाठी झालाय, सामाजिक कार्यासाठी झालंय, लोकांच्या कल्याणासाठी झालंय, आणि एवढं होत असेल तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करत नाही ना, हे आमच्यासाठी महत्वाचं आहे ना.
एखादा गोष्ट चांगली व्यक्ती चांगली गोष्ट करत असेल, आपण पूर्णपणे त्याला साथ दिली पाहिजे. अशा विचारांची मी आहे आणि आमचं कुटुंब आहे. आणि माझ्या मुलीने पण अगदी लहानपणापासून समजूतदारपणा दाखवला. कधीही तिने बाबांकडे हट्ट केले नाही, कसलेच हट्ट केले नाही. ती उलट मला सांगायची, बाबा चांगलं काम करतात ना, बाबा चांगलं काम करतात ना, मग आपण बाबांवर राहू. एवढी समज तिला पण आहे. बरोबर. म्हणजे एकूणच तुम्ही म्हणा किंवा तुमच्या मुलीने म्हणा की तुमचं जे काही होतं किंवा बाबा आपल्याबरोबर थांबायला पाहिजेत, परंतु ते नाही थांबू शकत, तर तिथे तुम्ही स्वतःच्या हौसेला कधी कधी मुरड घालून ते प्रसंग तारून नेलेले आहेत. आणि माझी मुलगी नेहमी म्हणते, बाबा तुम्ही मला वेळ दिला नाही, पण माझ्या मुलाला तुम्ही भरपूर वेळ देता. त्याला भेटण्यासाठी मंत्रालयातनं 4दा घरी येतात, 10 मिनिटं का होईना, असं आहे त्यांचं. बरोबर. आता नुकतंच जेव्हा म्हणजे राजकीय दृष्ट्या जेव्हा बोलणं होत असते त्यावेळेस भाई असं म्हणालेले होते, म्हणजे त्यांचं एक पहिलंच हे होतं की ही 5 वर्ष मला संधी द्या, त्याच्यानंतर मी काय आमदारकीला पण ना किंवा कुठल्याच इलेक्शनला मी उभं राहणार नाही. तर हे तुम्ही त्यांना सूचित केलंय की त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा आता राजकारण बस 15 वर्ष झाली, त्याच्या अगोदर सावंतवाडीतलं राजकारण केलं, विधानसभा म्हणजे आमदार म्हणून झालं, मंत्रीपद भोगलं, पालकमंत्रीपद भोगलं, ही 5 वर्ष झाली की बस, हे तुम्ही सांगितले की त्यांच्या स्वतःच्या मनातलं आहे ते? नाही, हे त्यांचंच आहे. आम्ही नाही असं कंपल्शन नाही केलं, कारण मला माहिती आहे 5 वर्ष आमदारकीची असली तर ती अपुरे असतात. जेव्हा आपण विकासाची कामं हातात घेतो ती पूर्ण होत नाहीत ना. पण त्यांनी आता म्हटलं असेल, मला का आठवत नाही, 5 वर्ष द्या मला पुरेशी आहेत, पण ते आता म्हणणं आणि 5 वर्ष द्या कारण माझं अपुरी आहेत. कामं पूर्ण होणे महत्वाचं ना. आणि माझ्यानंतर जो कोण होईल ते माझी कामं पूर्ण करेल असं नाही, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, स्वप्न वेगळी असतात. तेव्हा बाईने आणि 5 वर्ष तरी हे तरी आणि त्याच्याही पुढची 5 वर्ष त्यांना मिळावी असं मला वाटतं. राजकीय दृष्ट्या बघितलं तर त्यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त औत्सुक्य आहे की त्यांनी आणखीन या ह्याच्यामध्ये पुढे, कारण इतके वर्ष तुम्ही कष्ट केले त्याची फळं आता कुठे मिळताना दिसत आहेत, तर ती पूर्णपणे मिळावी. आम्हाला नको, पण लोकांचं भलं व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं एवढंच त्यांची इच्छा असते. राजकीय प्रवासाच्या या जडणघडणीमध्ये अनेक वेळेस असं असते की आत्तापर्यंत आपले असलेले मित्र हे उद्या आपले नसतात आणि तोंड फिरवून दुसरीकडे हे करत असतात, आणि त्याचा त्रास जास्ती घरातल्या लोकांना होत असतो, कारण तुम्हाला ते जास्ती फेस करावं लागत असते. ते राजकीय पातळीवरती त्यांचं शत्रू कोण नाही, मित्र कोण नाही, परंतु मानसिक दृष्ट्या ते पचवणं फार कधी वेळेस कठीण जाते. तर अशा पातळ्यांवरती तुम्ही कसं मॅनेज करता? भाई तुम्हाला माहिती आहे 15 वर्ष नगराध्यक्ष होते आणि एक हाती सत्ता बरीच वर्षी भाईंकडे होती. भाईंवर अनेक सहकारी त्यांच्या बरोबर होते, जे कालपर्यंत आमच्या बरोबर होते, ते आज दुसऱ्या पक्षात जाताना आपण बघितले. अर्थात आमचा त्यांच्यावर कोणताही राग नाहीये आणि त्यांच्यात जाण्याने किंवा येण्याने आमचं भाईंचं काही नुकसान पण फारसं झालेलं नाहीये. पण एक वाईट वाटतं की इतके वर्ष आपण सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं, आता एक मंडळी का जात आहेत. अर्थात तो विचार करायला भाईंना का वेळ नसतो. त्यांचं असं म्हणणं, ती लोक जरी दुसऱ्या पक्षात गेली तर ती मनाने माझ्याच बरोबर आहेत, हे त्यांचं एक प्लस पॉइंट आहे की ते लोकांना कधी परक नाही, ते आपलेच आहेत. दुसऱ्या पक्षात गेले तरी आपलेच आहेत, ही भावना त्यांच्या मनात आहे. आणि प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, स्वप्न वेगळे असतात, असं मी म्हटलं. कदाचित त्यांना पण वाटत असेल की मी 30 वर्ष राजकारणात आहो पण मला कुठलंही पद नाही. कदाचित पदासाठी ही लोक सोडून गेली असतील किंवा त्यांचा विकास करण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असेल जो भाईंकडे नाहीये. त्यांना असं वाटत असेल की भाई हे करू शकत नाही, मी आमदार झालो तर मी हे करू शकेल, असं असेल म्हणून काही लोक सोडून गेली. पण माझी अशी भावना आहे की ती लोक पुढील काळात पुन्हा येतील भाईंबरोबरच, कारण भाईंना सोडून गेलेली माणसं फार काळ दूर राहिलेली नाही आहेत, परत ती आली भाईंबरोबर. कदाचित आता पण गेलेली मंडळी पुन्हा येतील. नक्कीच ती जी सोडून गेलेली मंडळी आहे ती येतील किंवा या पातळ्यांवरती सुद्धा तुम्हाला म्हणून एक थोडंसं म्हणजे मॅनेज करून घ्यावं लागते, त्यांना समजावावं लागते. परंतु या संपूर्ण ह्याच्यामध्ये असंच हे चालत असताना तुम्हाला भाईंमधले कुठले गुण आवडतात? म्हणजे तुम्ही तर आता त्यांचं राजकारण हा तर त्यांचं पहिलं प्रेम आहे, म्हणजे ते हे करतात आहे, समाजकारण आहे ते सुद्धा ते म्हणजे पहिल्यापासून करत आलेले आहेत. परंतु त्यांचा असा एखादा तुम्हाला जो गुण की ज्याच्यावरती गेली 30 वर्ष तुम्ही प्रेम करत आलात, असं कुठला गुण आहे?
भाईंचा शांत स्वभाव हा मला खूप आवडतो. कुणीही कधीही काही म्हणू देत, ते कधीही आपले रिॲक्ट होत नाहीत. आपणाला कदाचित राग होतो कोणी काय म्हटलं तर, पण ते कितीही टेन्शन मध्ये असू ना, कितीही गडबडीत असू ना, दरवाजाला धरून उभारतील, पण ते म्हणजे तुमचं म्हणणं ऐकून घेतील आणि त्याच्यावर राग कधीच व्यक्त करत नाहीत. शांतपणे ते त्याला उत्तर देतात. तो स्वभाव मला त्यांचा खूप आवडतो. आणि संयम आहे, चिकाटी सोडत नाहीत. आता जरा मला मिळत नाही ना, पण ती उद्या मिळेल, परवा मिळेल, तेवढा पेशन्स त्यांच्यात आहे. आणि राजकारणात या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. शांतता तर हवी, शांत स्वभाव पाहिजे, चिडून उपयोग होत नाही, माणसं तुटतात आणि चिकाटी हवी. आज मी हे करू शकत नाही, पण पुढील काळात मी हे नक्की करणार. हा त्यांचा जो गुण आहे ना, तो सगळ्यांनाच भावणार आहे. आणि असा कुठला एखादा गुण की ज्याच्यावरती तुम्हाला म्हणजे फार राग येतो, की अजूनही तो त्यांनी सोडलेला नाही आणि तो सोडावा अशी तुमची इच्छा आहे? थोडंसं वेळेचं बंधन त्यांच्याकडून पाळलं जात नाही. अर्थात त्यांचं हेच असं, ते जर 10-15 लोकांना भेटले तर ते प्रत्येकाला ते हस्तांदोलन करणार, प्रत्येकाला विचारपूस करणार. मग मी म्हणते तुम्ही 10 लोकांना हात दिसूपर्यंत वेळ जातो. आणि आता राजकारणात काम करत असताना एक एक क्षण हा महत्वाचा असतो. काम करायला भरपूर वेळ तुम्हाला मिळाला पाहिजे. लोकांशी भेटणं बोलणं हे जसं महत्वाचं असतं, तेवढं वेळ वाचवणं हे महत्वाचं आहे. तेवढी एक गोष्ट तुम्ही पाळा, वेळ भरपूर आपल्याशी मिळाला पाहिजे, म्हणजे आपण शांत डोक्याने विचार करू शकतो. नेमकं आपल्याला काय करायचं या गोष्टीसाठी आपण वेळ देऊ शकतो. पण त्यांचं असं नाही. लोक पण कधीतरी भेटतात तर ते प्रत्येकाला पर्सनली भेटतात. असं नाही नमस्कार करून निघून गेले असं कधी होत नाही. म्हणजे काही गुण त्यांचे खूप चांगले आहेत. फक्त मी त्यांना म्हणते तुम्ही वेळेचं बंधन पाळा. जो वेळेचं बंधन पाळू शकतो तो बऱ्याच गोष्टी अधिक परिणामकारक आणि चांगल्या रीतीने करू शकतो. एकूणच आपण आता बघितलं, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दीपक केसरकर यांच्या पत्नी पल्लवीताई केसरकर यांनी भाईंबद्दल भरभरून सांगितलेलं आहे. त्यांचं कौटुंबिक जीवन म्हणा, त्यांच्या आवडीनिवडी म्हणा, अगदी त्यांना येणारा राग आणि त्यांना त्यांच्याबद्दल असलेलं जो लोभ आहे ते मुद्दे सुद्धा त्यांनी इथे सांगितलेले आहेत. पत्नी ही पतीची खरं म्हणजे सहचारिणी केवळ नसते, तर ती तिची माता, भगिनी, ह्या सर्वच पातळींवरती बहीण म्हणून सुद्धा ती काम करत असते. आणि पल्लवीताईंनी या सगळ्या पातळ्यांवरती गेली 30 वर्ष दीपक भाईंना सुयोग्य साथ दिलेली आहे. पल्लवीताई, या एकूणच आमच्या आमचा होम मिनिस्टर या सदरासाठी तुम्ही जी काही आम्हाला आज फार हलकी फुलकी चर्चा केली आणि अगदी मनात काही न ठेवता भाईंबद्दल किंवा त्यांच्या राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल जे काही सांगितलं, कौटुंबिक जिव्हाळ्याबद्दल सांगितलं, त्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनलकडून आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. धन्यवाद. आणि मी तुमचे आभार व्यक्त करते की मला पण व्यक्त होण्याची संधी तुम्ही मला दिलीत आणि माझे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम चांगलं तुम्ही केलं. थँक्यू.